वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपल्याला घ्यायचे आहे सँडमॅन रिएक्शन। काय घ्यायचे आहे? सँडमॅन रिएक्शन। सँडमॅन रिएक्शन म्हणजे काय घ्यायचं आहे? पहिला ॲनिलीन। काय घ्यायचं आहे? ॲनिलीन म्हणजे NH2 त्याला काय म्हणतो आपण? ॲनिलीन। ॲनिलीनची रिएक्शन करायची आपल्याला NaNO2 NaNO2 आणि HX। NaNO2 म्हणजे सोडियम नायट्रेट आणि 273 to 278 केल्विन टेम्परेचर। हा काय करतो बघा, बेन्झीन ॲज इट इज, इथं किती नायट्रोजन आहे? एक नायट्रोजन आहे। आणि हा जो आहे हा आपला काय आहे? नायट्रेटिंग रिएजंट। NaNO2 आणि HX हा काय आहे? नायट्रेटिंग रिएजंट। याच्यावर ऑलरेडी एक नायट्रोजन आहे, तो एक नायट्रोजन देतो। ऑलरेडी एक नायट्रोजन आहे, अजून एक देतो। किती झाले? दोन झाले, दोन। आणि जे H2 आहे ते काय होतात? रिमूव्ह होतात। आता याच्यावर येतो आपला पॉझिटिव्ह चार्ज आणि याला बॅलन्स करण्यासाठी जो आपल्या इथे X आहे, इथे काय लिहितो आपण? X निगेटिव्ह। याला बॅलन्स करण्यासाठी काय लिहितो? X निगेटिव्ह। नंतर आपण टाकतो Cu2X2। काय टाकतो? Cu2X2 हा काय बनवतो? बेन्झीन ॲज इट इज। हे इथून ॲज नायट्रोजन गॅस हा N2 जो आहे तो काय होतो? रिलीज होतो ॲज अ नायट्रोजन गॅस म्हणून काय होतो? रिलीज होतो। आणि जो आपला हा X आहे, हा X डायरेक्ट कुठे लागतो? जिथं तुमचा नायट्रोजन लागलेला होता, जिथे तुमचा नायट्रोजन लागला होता त्याला म्हणतात हॅलोबेन्झीन। त्याला म्हणतात हॅलोबेन्झीन। तर हॅलोबेन्झीन काऊन म्हणतात? कारण की बेन्झीनला काय लागलाय? हॅलोजन। X म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि याला म्हणतात डायझोनियम सॉल्ट। डायझोनियम सॉल्ट। म्हणजे जेव्हा ॲनिलीनची रिएक्शन कोणासोबत करतो आपण? नायट्रेटिंग रिएजंट सोबत करतो, तर काय फॉर्म होते? डायझोनियम सॉल्ट फॉर्म होते। आणि नंतर आपण क्युप्रस हलाइड सोबत त्याची रिएक्शन करतो, तर काय फॉर्म होतो? क्लोरोबेन्झीन। आणि याला ओपन मध्ये असं लिहितात, जसं काऊन याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज झालाय बघा, ओपन करून बघू। बेन्झीन ॲज इट इज, तर खाली लिहू शकतो आपण N किती N आहे? 2। नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती असते? 3। म्हणून नायट्रोजनला बॉन्ड किती लागतील? 3। या नायट्रोजनला 3 बॉन्ड लागले, पण या नायट्रोजनचे बॉन्ड 1 2 3 4 झाले, म्हणून याचा कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज। आणि या पॉझिटिव्ह चार्जला स्टेबल करण्यासाठी कोण येतो? तुमचा X निगेटिव्ह। या पॉझिटिव्ह चार्जला स्टेबल करण्यासाठी त्यासोबत कोण होतो? X निगेटिव्ह। हा स्ट्रक्चर असं पण लिहिता येतो, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज। म्हणजे